आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास असून दुर्गाडीप्रमाणे मलंगडाचाही निर्णय लवकरच लागेल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. अंबरनाथ तालुक्यातील मलंगडाच्या मुक्तीसाठी आज माघ पौर्णिमेनिमित्त शिंदेंनी मलंगडावरील मत्स्येंद्रनाथांच्या समाधीची आरती केली. ठाणे जिल्ह्यातील मलंगडावर हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मियांचा दावा आहे. हिंदूंच्या मते हे नाथ संप्रदायातील मत्स्येंद्रनाथांचं मंदिर आहे, तर मुस्लिमांच्या मते हा हाजी मलंग बाबाचा दर्गा आहे. हा वाद 1952 पासून न्यायालयात असून शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी 1978 सालापासून मलंगडाच्या मुक्तीसाठी दर माघ पौर्णिमेला मलंगडावर येऊन आरती करण्याची परंपरा सुरू केली. ती आजही सुरू असून आज माघ पौर्णिमेला शिंदेंनी मलंगडावर आरती करत आनंद दिघे यांची परंपरा कायम ठेवली. यावेळी लवकरच दुर्गाडीप्रमाणे मलंगडाचाही न्यायालयात निकाल लागेल. तसंच आनंद दिघे साहेबांची परंपरा त्यांचे कार्यकर्ते अखंडितपणे पुढे सुरू ठेवतील, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली. त्याप्रमाणे देखील दुर्गाडीप्रमाणे देखील आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे, न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि त्याप्रमाणे या दुर्गाडीप्रमाणे याचाही निर्णय लवकरच लागेल असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो. हे काही बाबी ज्या आहेत न्यायप्रविष्ट असल्यामुळे न्यायालयाकडे जे काही पाठपुरावा आहे तो सुरू आहे आणि मी खात्रीने सांगतो, विश्वासाने सांगतो की जसं दुर्गाडीचा निर्णय झाला तसाच निर्णय याचाही होईल. मोठ्या प्रमाणावर सर्व मलंग भक्त येतात आणि मलंगनाथाची इथं नाथांचं हे स्थान आहे, मच्छिंद्रनाथांचं स्थान आहे आणि त्यामुळे इथं आल्यानंतर एक वेगळी अनुभूती होते आणि म्हणून दिघे साहेबांनी सुरू केलेला ही परंपरा अखंडितपणे त्यांचे कार्यकर्ते कायम सुरू. ब्युरो रिपोर्ट, AB फास्ट न्यूज, अंबरनाथ.